अकोला अकोट रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात ठाकरे गटाच्या शिवसेनेने गांधीग्राम येथे भर पावसात रास्ता रोको आंदोलन केले। आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात प्रशासनाला 15 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला। अकोला अकोट मार्गावरील गंभीर दुरावस्थेविरोधात ठाकरे गटाच्या शिवसेनेने गांधीग्राम येथे भर पावसात रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामुळे सुमारे तासभर वाहतूक ठप्प झाली। आंदोलकांनी आरोप केला आहे की तब्बल 10 वर्षात पूर्ण झालेल्या या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या भेगा पडल्या असून अनेक ठिकाणी दुचाकीचे चाकही त्यात अडकते। गेल्या महिनाभरात या रस्त्यावर झालेल्या अपघातांमध्ये 3 युवकांचा मृत्यू झाल्याचा दावाही करण्यात आला। आंदोलनादरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा केली। रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी प्रशासनाला 15 दिवसांची मुदत देण्यात आली असून त्यानंतरही काम न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे। बघितला तर एक आश्चर्यचकित असलेला धक्कादायक अहवाल आहे। या मतदारसंघाच्या हद्दीत येतलेले अकोट फैल पोलीस स्टेशन असू द्या, बाळापूर असू द्या, उरळ असू द्या, चानी असू द्या, पातूर असू द्या, अजून तर अकोट तेलारा हे पोलीस स्टेशन अंतर्गतला अहवाल आम्ही बनवला नाही, परंतु या हद्दीत त्या पोलीस स्टेशनचा अहवाल जो बनवला गेल्या 4 ते 5 वर्षात 851 ऍक्सिडेंट 8 दिवसाच्या पूर्वी ह्या हद्दीत मध्ये झाले। 881 हा 8 दिवसाच्या अगोदरचा अहवाल आहे आणि त्या 881 ऍक्सिडेंट मध्ये 339 जण मृत्यू पावले ह्या 4, 5 ते 6 वर्षात। हे कशामुळे पावले? रस्त्यामुळे पावले मृत्यू। 339 लोक आणि 110 लोक गंभीर जखमी झाले। काय करू आलं सरकार? तुम्ही राजकारण तरी काय करता? असं कोणतं राजकारण करता तुम्ही? सबका साथ सबका विकास म्हणता, तुमची ही जबाबदारी कोणाची आहे? या जिल्ह्याच्या मतदारसंघातल्या रस्त्याची करण्याची जबाबदारी कोणाची आहे? या ठिकाणी जो आम्ही रस्ता रोको करता केला, आमच्या जिल्हा प्रमुख गोपाल भाऊ, मुकेश भाऊ कार्यकारी अभियंत्याला 8 दिवसाच्या अगोदर पत्र दिलं। हा नॅशनल हायवे आहे, हा नॅशनल हायवे आहे का शेतरस्ता आहे? अशी परिस्थिती या नॅशनल हायवेच्या रस्त्याची झाली। 339 जण तरुण मुलं या ठिकाणी मृत्यू पावले। मग तुम्ही काय करू आले? या पोलीस स्टेशनचा संपूर्ण अहवाल मी मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा दिला। जोपर्यंत त्या कातखेडेवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही सुस्त बसणार नाही।